आणखीन एका सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी प्राजक्ता आणि आपल्या चॅनलचं नाव आहे प्रागा. तर आज आम्ही निघालो आहे लांजाला जायला. सो वाटेवर आपण कुठे कुठे काय काय बघू हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये करणार आहे. सो स्टे ट्यून. मंदिर तिथे बाकी सगळे जण जातात. मी नेमकी काय ते गाडीत बसलो. तर इथे एक जागा आहे जिथे कातळ शिल्प आहे आणि त्याच्यावरती जेव्हा कंपासचा शोध लागला नव्हता म्हणजे तेव्हाच्या खूप वर्षांआधी, तर तेव्हा इथे अशी झिरो ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे तिकडे कंपास ठेवला ना की ती पूर्ण असं हलतं, म्हणजे कोणतं पण डायरेक्शन दाखवत नाही. तर ती झिरो ग्रॅव्हिटीची जागा आहे. ती आपल्याला बघायची आहे. पण सध्या लोक गेले देवळात. पोखरबावचा गणपती इकडे आहे. सो तोपर्यंत आम्ही ते वाट बघतोय गाडीत. तर त्याला आपण जाऊ पुढे. हे आहे मंदिर. जाऊन आलेलो मी गेल्या वर्षी तिथे. तर इकडेच पुढे तो स्पॉट आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे. बघूया झिरो ग्रॅव्हिटीचं एक्झॅक्ट काय आहे ते. आम्ही कंपास पण विकत घेतला आहे इकडनं. सॉरी, झिरो ग्रॅव्हिटी नाही, तिकडे ना कंपासद्वारे डायरेक्शन दाखवत नाही. मॅग्नेटिक फील्ड आहे ना तिकडे, म्हणजे सो मॅग्नेटिक फील्ड आहे, कंपास डायरेक्शन नाही दाखवत. सो ते स्पॉटवर आम्ही जाणार आहोत बघायला. कलर छान वाटतो ना ड्रेस. कंपास घेतला आम्ही. हा कंपास घेतला हा विकत. मी पहिल्यांदा बघते. आम्ही सगळे तयारी करून आलात. तर नाही का पण एवढाच मम्मी मला जेवायचं. हे सगळं आहे. एक फ्लॅग आहे बघा, झेंडा लावलाय. ही जागा आहे तिथे आपल्याला बघायचं आहे. एवढी मोठी जागा आहे आणि ती बघा लांब देऊळ आणि तिथेच आहे. देवळापासून एवढंच अंतर आहे. तर हे ते जाग केलेलं आहे. इथे आहे हे आहे ते कातळ शिल्प. इथे ते हलतंय ना. तर हे ते कातळ शिल्प आहे. कंपास तर घेतलाय. हा म्हणजे काय होतं एक्झॅक्ट. बघू चेंजेस झाले का काय. थोडस हलतोय बघ काटा गौरव कसा. आता मी आता जरा खायला आलो इकडे हॉटेलमध्ये. मी आलो एक श्री क्षेत्र विमलेश्वर मंदिर, तुम्हाला दाखवते. बघा बाहेरचा एंट्रन्स. श्री क्षेत्र विमलेश्वर खूप प्राचीन मंदिर आहे हे. इकडून जायला पण असे म्हणून खाली. कोकणात आपल्या बघण्यासारखी मंदिरं खूप छान छान, म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट माहिती पण नाही आहे अशी काही काही मंदिरं आहेत. त्यातलंच हे एक आहे. इकडे समोर कुंड पण आहे बघा, दाखवते मी. इथे पाण्याचं कुंड आहे छोटं. अशी गुफेसारखी वाट आहे जायला आतमध्ये. श्री क्षेत्र विमलेश्वर वाडी. इथे पाय धुण्यासाठी इथे खाली झरा आहे, जी कुंड बोलले ना मगाशी. आणि हे बघा हे कलाकृती त्यावेळी केलेली, किती वर्ष जुनी बघा असेल. तोच वाला इथे 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 राखून जाते. आपण तिथे जाऊ, तिथून बघूया. हे आपण पाहिलं तुझं नव्हतं अगोदर. हत्ती बघतो दगडात कोरलेले. हा ना, हे वाघळ असते ना, वाघळ असते.
दिसला काय? हा गरुड लवकर ये व्हिडिओ काढतो. बघ तो बघ कुठून पण आहे तिकडे. पक्षी आहे पक्षी. बघितला काय? बघ तो मान बघ कशा हलवते आहे. तर हे बघा मंदिर विंदेश्वर ते झरा. आहे शिवकालीन श्री रामेश्वर मंदिर आणि इकडे महाराज सुद्धा आपले येऊन गेलेत या मंदिरात. मागे तो जाईल घरात जाईल. आणि असं जे स्लोप आहे ना खाली पावसाळ्यात ना खूप निसरडं असतं. ते धरून ते जायचं असं. आणि इकडे आपले महाराज आलेले मंदिरात सोय एकदम शिवकालीन रामेश्वर मंदिर. मंदिर श्री रामेश्वर क्षेत्र असा काहीसा परिसर आहे. तिथे महाराज आलेले त्याच मंदिरात येण्याची संधी मिळाली देवाच्या कृपेने. वा. हे मंदिर देवगडपासून फार जवळ आहे. तुम्ही देवगडला आलात मालवणला आलात तर तुम्ही हे मंदिर करू शकतात. आपण ते पोखरगाव होतं तिकडनं हे मंदिर अगदी 20 मिनिटावर आहे. सो तुम्ही इथे आलात तर नक्की या मंदिराला व्हिजिट द्या. विंदेश्वर रामेश्वर हे प्राचीन आपले मंदिर आहेत. सो हे नक्की याला तुम्ही व्हिजिट द्या. मंदिराच्या आलो आहोत उजव्या बाजूला. कसा ठेवलाय बघ. हे काय? आंग्रेंची समाधी आहे. कोण होतं ते? संभाजी आंग्रे समाधी. असं आहे काय? कुठं आहे? समोर जा किल्ला. कुठं आहे? इथे जेवण मस्त मिळतं. किल्ला तिकडे तुला हे काय बघायचं आहे? आप्पा आई हा कडू आलाय. डायरेक्ट लांजावरनं दाखवतो. हा ठीक आहे. लांजावरनं घेऊनच जा. लेट होतो. फिरून म्हणजे आपण ज्या रस्त्याने बाहेर निघालो तो आतमधल्या रस्त्याने. तर आम्ही आलो आहे अंकिताच्या गावी. इथे लास्ट इयर पण आम्ही आलेलो. तर चांगले फ्रेश झालो आहे. वाजले आहेत 9:15. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जास्त काही आज फिरलो ना. 2 मंदिरात गेली ते पण बाहेरून. म्हणजे मी तरी आणि अंकिता तर गाडीतच होती. बाकी मुलांनी सगळं केलं आहे आणि खूप काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.